राजश्री 2017 नंतर म्हणजे तब्बल 6 वर्षानंतर आपल्या समाजात प्रथमच वधूवर परिचय मेळावे होत आहेत आणि ह्या वर्षी विशेष म्हणजे ह्या वर्षी 2 वधूवर परिचय मेळावे संपन्न होणार आहेत आणि याचा उपवर वधू यांनी पुरेपूर फायदा घ्यावा असं मला वाटतं। कारण की सोशल मीडियावर अनेकांचे बायोडाटा वगैरे किंवा आपला परिचय येत असतो किंवा पाठवतात, परंतु इथं प्रत्यक्ष भेटीगाठी होतील आणि त्यांचे पालक हे देखील एकमेकांना भेटतील, म्हणून हा वर वधू परिचय मेळावा फारच महत्त्वाचा ठरणार आहे। तुला काय वाटतं? हो, नक्कीच। खरं तर नुकताच आमच्या पुण्यात 26 नोव्हेंबर रोजी वधूवर मेळावा पार पडला आणि तो खूप भव्य दिव्य अशा संख्येने पार पडला आणि खऱ्या अर्थाने यशस्वी झाला असं आपण म्हणू शकतो। म्हणजे आम्हीच नाही तर जो फीडबॅक व्हिडिओ मी उपवर वधूंचा घेतला त्यातनं ते स्पष्टही झालं आणि समाजालाही ते पटलं। तर खरंच असे वधूवर मेळावे व्हावेत आणि व्हायला हवेत। आता पुण्यात झाला आणि 24 डिसेंबर रोजी जळगाव येथे होणार आहे। हो, आपल्या मेट्रो सिटीत हा वधूवर परिचय मेळावा झालाच, परंतु आता जो 24 डिसेंबर 2023 रविवारी जो मेळावा होणार आहे तो आपल्या खानदेशात म्हणजे जळगाव ह्या सुवर्णनगरीत संपन्न होणार आहे। ज्या उपवर वधू किंवा त्यांच्या पालकांना पुण्यात काही कारणास्तव येणे शक्य झाले नाही अशांनी ही सुवर्ण संधी समजावी आणि तिथं उपस्थिती अवश्य लावावी। खरं तर जळगाव सुवर्णनगरी आणि बहुतेक आपल्या सगळ्यांची ते मूळ गाव आहे किंवा आपलं जन्मगावही ते असू शकतं, कारण आपला समाज जो आहे तो मूळचा जळगाव धुळे जिल्ह्यातला। आपण काही नोकरी निमित्तानं सगळीकडे मायग्रेट झालो, तिथे सेटल झालो, पण मग जेव्हा आपले मुलं लग्नायोग्य होतात अशा वेळेस मात्र मग आपल्याला आपल्या नात्यातले कोणी स्थळ सुचवतील का कुणाकडनं काही माहिती मिळेल का या दृष्टीने आपण मग माहिती मिळवण्यास सुरुवात करतो की त्यांना सजेस्ट करतो की कोणी योग्य स्थळ असेल तर सुचवा। आणि मग अशा वेळेस अशी परिस्थिती बहुतेक सगळ्यांवरच येत असते आणि मग हे सगळं हेरून अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती आणि बडगुजर विद्याप्रसारक मंडळ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 24 डिसेंबर 2023 रोजी सुवर्णनगरी जळगाव येथे वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, जी काळाची गरजही आहे। ठिकाण कुठं? जळगावला म्हणजे आपण जो गुजरात पेट्रोल पंप म्हणतो नॅशनल हायवे त्याच्या जवळ मांद्राज पार्क त्याच्या समोर अगदी खूप भव्य दिव्य असं पटांगण आहे राम मंदिराचं, तिथं हा जो कार्यक्रम आहे तो आयोजित केलेला आहे आणि अगदी सोपं आहे। म्हणजे मांद्राज पार्कला आपण उतरलं की रस्ता क्रॉस करायचा, लगेच समोर आपल्याला ते स्थळ दिसणार आहे। खरं तर या वधूवर परिचय मेळाव्यासाठी अखिल भारतीयचे कार्यकर्ते असतील, जळगावचे कार्यकर्ते असतील तर खूप अशी मेहनत घेत आहे। ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात हे फॉर्म उपलब्ध आहेत आणि आपण आवर्जून याची नोंद घ्यावी की उद्या हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर खरं तर 8 तारीखच होती, पण 2 दिवस वाढवून मिळालेले आहेत, म्हणून ही आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। याचा फायदा घ्यायचा आणि जास्तीत जास्त फॉर्म भरावेत हे आपणा सगळ्यांना आवाहन आहे। कारण जितके फॉर्म आपण जास्त त्यात म्हणजे आपण जेवढा चांगला प्रतिसाद देणार तेवढा चांगला तो कार्यक्रम होणार आहे। आणि खरं तर म्हणजे उपवर वधूंना मी एक सूचना करू इच्छिते की आपण जेव्हा या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे तर खरं तर याचा फायदा हाच आहे की एका वेळेस आपल्याला अनेक स्थळ उपलब्ध असणार आहेत, मग तो वधू असो किंवा वर असू दे। तर जेव्हा आपण स्टेजवर स्वतःचा परिचय करून देतो तेव्हा आवर्जून सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की आपण जेव्हा स्टेजवर जाणार आहोत तेव्हा समोरचा जो जनसमुदाय आहे तो आपल्याला ऑब्झर्व करणार आहे। आणि खरं तर मुलींसाठी नवीन नाहीये, पहिल्यापासून मुलींना सगळे जेव्हा आपण चहापाण्याचा कार्यक्रम करतो, बघण्याचा कार्यक्रम करतो तर त्यांना हे सवयीचं असतं, पण मेनली हे मुलांसाठी नवीन आहे। कारण मुलं ते स्टेजवर जाणार आहेत, स्वतःचा परिचय करून देणार आहेत, म्हणजे त्यांना स्वतःचं नाव सांगायचं आहे, आई वडिलांचं नाव सांगायचं आहे, तेही स्पष्ट आणि म्हणजे स्पष्ट शब्दात सुवाच्य अशा भाषेत। आणि मग नंतर तुम्ही काय करता, तुमचा जॉब, तुम्ही खाजगी नोकर आहात, सरकारी आहात,
का कुठे काम करतात, आणि सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या अपेक्षा. कारण तुम्ही जेव्हा स्टेजवर जाणार आणि तुम्ही जेव्हा स्वतःच्या अपेक्षा सांगणार, तेव्हा तुमच्या अपेक्षा ऐकून किंवा तुम्हाला साजेसे समोरचे स्थळ तुम्हाला त्या दृष्टीने बघणार आहेत. आणि म्हणून तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. हो, आणि विशेष म्हणजे आपला टोकन नंबर. त्या ठिकाणी प्रत्येकाला टोकन नंबर दिलेला असतो, कारण की तो जो तुम्हाला नंबर दिलेला असेल तोच पुस्तिकेत नंबर असतो. आणि जाताना मात्र हे पुस्तक घ्यायचं, म्हणजे तुमच्यासाठीच पुस्तक आहे. ही पुस्तिका फार महत्त्वाची आहे, मगाशी आपण डिस्कस केलं. परंतु राजश्री असं होतं की अनेक मुलं मुली स्टेजवर जात नाही, त्यासाठी म्हणजे काय करायला पाहिजे? नाही, खरं तर मी सगळ्यांना तेच पुन्हा एकदा सांगू इच्छिते की आपण स्टेजवर जावं, कारण आपणासाठी ही सुवर्ण संधी आहे. कारण आपण स्टेजवर जेव्हा जातो तेव्हा आपण जातो कसे, बोलतो कसं, त्याच्यामुळे आपला एक स्वभाव समजतो. त्यासाठी त्यांनी काही प्रॅक्टिस वगैरे काय? हा, नाही, तेच सांगते की त्यांनी हे सगळं महत्वाचं आहेच. पण हे कधी शक्य होणार आहे, तर त्यासाठी तुम्ही थोडी प्रॅक्टिस करायला हवी. कारण जनरली काय होतं, आपली जी पूर्वीची जी प्रथा आहे, रूढी आहे, त्यानुसार आपण मुलींना बघायला जात असतो. त्याच्यामुळे मुली मेंटली कुठेतरी प्रिपेअर असतात की आपल्याला 2, 4, 5 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. आणि आता थोड्या बदलत्या काळानुसार कदाचित मुलंही प्रिपेअर असू शकतात मेंटली, पण ते घरातला कार्यक्रम झाला. पण हा जेव्हा आपण स्टेजवर प्रेझेंट करणार आहोत स्वतःला, ते रिअली थोडंसं डिफिकल्ट असतंय. कारण स्टेज फिअर असू शकतं आणि एवढ्या हजारो लोकांसमोर बोलायचं आहे, तेवढा कॉन्फिडन्स तिथं येत नाही, कॉन्फिडन्स लूज होतो. काही ना तिथं गेल्यावर थरथरल्यासारखं वाटतं, काही तर नावच विसरतात, असंही होऊ शकतं. पण हे सगळं सायकोलॉजिकली करेक्ट आहे. पण त्याच्यासाठी आपण करायचं काय की आपल्याला तर तिथे प्रेझेंट करायचं कॉन्फिडेंटली. मग त्याच्यासाठी आपण थोडीशी प्रॅक्टिस करू शकतो. हवं तर आपण आरशासमोर उभं राहून एक आपलं 2-4 दिवस प्रॅक्टिस करा, कारण आपल्याला अजून भरपूर वेळ आहे. 24 डिसेंबर आपली तारीख आहे. तर तोपर्यंत आपण मेंटली जर स्वतःला प्रिपेअर केलं आणि थोडीशी याची प्रॅक्टिस केली तर हे अगदी सहज शक्य आहे. आणि तुमचं जे समाजावर इम्प्रेशन पडणार आहे ते तर बेस्टच असणार आहे, मग त्याच्याबद्दल वादच नाही. आणि मग निवडीची प्रक्रिया ती पुढची गोष्ट आहे. समजा तुम्ही घाबरला किंवा एखादा वाक्य विसरला तरी तिथं लाजायचं नाही किंवा म्हणजे कमीपणा वाटून घ्यायचा. कारण की समोरच्या प्रेक्षक आपला समाजच आहे, त्याच्यामुळे त्यांना माहितीच आहे की तिथे गेल्यानंतर काय होतं हे प्रत्येकाला माहिती आहे. म्हणून बिनधास्त आपण जायचं आहे, बिनधास्त बोलायचं आहे आणि नॅचरली जे तुम्ही बोलणार ते फार महत्त्वाचं असतं. म्हणून ह्या मेळाव्यात आपण अवश्य यावे. आणि हा मेळावा अखिल भारतीय बडगुजर महासमिती अंतर्गत वधूवर परिचय समिती प्रमुख माननीय श्री लीलाधर दत्तात्रय शेठ बडगुजर जळगाव यांच्या देखरेखीखाली हा मेळावा होत आहे. त्याचप्रमाणे अखिल भारतीय महासमितीचे अनेक पदाधिकारी या मेळाव्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो अगदी करेक्ट असावा, त्यात काहीही चूक नसावी. कारण तो फॉर्म तसाच्या तसा पुस्तकी छापला जाणार आहे आणि पुस्तिकेचं महत्व तर खूपच आहे. हो की नाही? नक्की. पुस्तिका ही खरंच महत्वाची आहे, कारण की त्यात अनेक मुलांचे बायोडेटा असतात आणि हे फक्त त्याच दिवसापुरता नसून नंतर देखील ते पालक बघतात आणि त्याच्यातून सुयोग्य स्थळ असेल तर ते कॉन्टॅक्ट लगेच करतात आणि अशा पद्धतीने अनेक लग्न जोडण्यास मदत होते. अगदी खरंय. कारण कसं होतंय की आपण मुलगी ज्याला जन्माला येते, मुलगी म्हणजे बेटी म्हणजे सोन्याची पेटी असं म्हणून ज्या मुलीला आपण खूप लाडाने वाढवतो, तिला चांगलं शिक्षण देतो, ती नोकरीला लागते आणि मग तिचा जेव्हा आपण विवाहाचा विचार करतो तेव्हा तिला योग्य स्थळ असेल का की यापेक्षा योग्य असू शकतं असा विचार प्रत्येक पालकाला येत असतो. आणि अशा वेळेस मग जेव्हा ही पुस्तिका तुमच्या समोर असेल तर तुमच्या प्रत्येकाने आपला विचार केलेला असतो भविष्यासाठी, तो वर असो किंवा वधू असो. कारण वराचं तीच गोष्ट असते. कारण वरही तोच विचार करतो की येणारी मुलगी ती आपल्या घराला सांभाळणारी असेल का, ती समजा नोकरी करणारी असेल का, किंवा ती गृहिणी चांगली होईल का. तर हा विचार प्रत्येक दोघी पक्षांकडनं हा विचार केला गेलेला असतो. पण मग पुस्तिकेमुळे काय होतं की ऍट अ टाइम आपल्याला एवढेच सगळे स्थळं असतात आणि जेव्हा आपण स्टेजवर जातो तेव्हा थोडंसं कुठे ना कुठे पुसटची कल्पना येत असते की हे स्थळ आपल्याला मॅच होण्यासारखं आहे. आणि मग 2-4 स्थळ जर असे असतील तर त्यातनं आपण एक मग निवडू शकतो. म्हणजे निवडीची जी प्रक्रिया आहे ती अधिक सोपी होती आणि तिथूनच सुरुवात होते. हो, आणि ते अधिक सोपी होत असते आणि दोन्ही पक्षांसाठी खूप महत्वाची असते. म्हणून आपण सर्वांनी आवर्जून ह्या वधूवर मेळाव्यामध्ये सहभागी व्हा. शेवटचा म्हणजे आता उद्या 10 तारीख शेवटची आहे. भरपूर मोठ्या संख्येने फॉर्म भरा.
जर आपल्याला ऑनलाईन भरता येत नसतील तर ऑफलाईन फॉर्मही बहुतेक गावांच्या मंडळांकडे पोहोचवण्यात आलेले आहेत. तिथले जे अध्यक्ष असतील, किंवा सचिव असतील, यांच्याजवळ ते फॉर्म देण्यात आलेले आहेत. तर आपण अजूनपर्यंत कॉन्टॅक्ट केला नसेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि जास्तीत जास्त फॉर्म भरा. फक्त मुलांनीच भरायला पाहिजे असं नाही किंवा मुलींना गरज नाही असंही नाहीये. दोघांनी भरपूर संख्येने फॉर्म भरा आणि भरपूर संख्येने ह्या मेळाव्यात उपस्थित राहा, कारण या सगळ्याचा फायदा आपल्याला नक्की होणारच आहे. आणि पुस्तकेचा अजून एक असा फायदा आहे की तिथं पर्याय खूप आहेत. किंवा एखादं स्थळ बघायचं असेल तर आपला पैसा आणि वेळ जातो, परंतु या ठिकाणी खर्च न करता त्या पुस्तिकेत अनेक स्थळं उपलब्ध आहेत आणि आपण सहज आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना सहज आपण कॉन्टॅक्ट करून ते पुढचा पर्याय आपण निवडू शकतो. खरंच म्हणजे बदल ही काळाची गरज आहे आणि काळानुसार आपण बदलायलाच हवं. आणि आपला समाजही बदलतोय. पूर्वी जर आपण पाहिलं तर पूर्वीच्या चालीरीती थोड्याशा वेगळ्या आहेत. आता जे सुशिक्षित आहेत, नंतर म्हणजे आपण एज्युकेशन घेतोय त्यानुसार सगळ्या गोष्टी अगदी बदलतात. आणि आजच्या काळानुरूप हे जे वधूवर मेळावे होत आहेत ते 100 नाही ते 101% अगदी योग्य आहे आणि योग्य वेळी होत आहे. तर आपण सर्वांनी याचा फायदा घ्यावा, कारण आपणा सर्वांसाठीच हे सगळं मंडळाने आयोजन केलेलं आहे. राजश्री, काय सोशल मीडियावर म्हणजे आत्ताचं जनरेशन जे ते सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह असते, म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे, याच्याने फक्त तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दलचं हे माहिती मिळू शकते, परंतु इथं प्रत्यक्षात भेटी होतात. म्हणजे मुलं मुली प्रत्यक्षात तिथं स्टेजवर जाऊन एक्सप्रेस होत आहेत, आपले हावभाव तिथं एक्सप्रेस करतायत आणि इतर लोकांशी सुद्धा तुमचे कॉन्टॅक्ट होतात. तर म्हणून सोशल मीडिया तर तेवढं महत्त्वाचं आहेच, परंतु इथं येणं तेवढं सुद्धा गरजेचं आहे आणि ते इफेक्टिव्ह होणार आहे. म्हणून आपण ह्या मेळाव्याला आवर्जून यावे अशी आम्ही आपल्याला विनंती करतो. तर आजचा हा वधूवर परिचय मेळावा जो जळगाव नगरीत होणार आहे त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. म्हणून आपणा सगळ्यात नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त उपवधू किंवा जे गरजू आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. आणि जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया किंवा आपल्याला काही अडचणी असतील तर त्या आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. त्याचं निरसन लगेच होईल. तर मग धन्यवाद. धन्यवाद.